Good morning, student. Once again, welcome to the class. So, today's we are started grammar आणि ग्रामर सेक्शनमध्ये रिवायसिंग टेन्सेस. तर आपण याच्या आधी सुद्धा टेन्स बघितलेले होते. परत याचं रिव्हिजन करायचं आपल्याला टेन्सचं. टेन्स इंडिकेट्स द टाइम ऑफ ॲन ॲक्शन अँड इव्हेंट ऑर अ सिच्युएशन. तर हे टेन्स जे आहे ते ॲक्शन, इव्हेंट्स आणि सिच्युएशन यावर काय आधारलेले असतात. अँड देअर आर 3 मेन टाइप्स ऑफ टेन्सेस. आणि आपल्याला माहीत आहे की टेन्सचे 3 प्रकार आहेत, 3 टाइप्स आहे. जसं प्रेझेंट मीन्स वर्तमान म्हणजे आता जो चालू आहे तो. नाऊ पास्ट बिफोर नाऊ म्हणजे पास्ट म्हणजे भूतकाळ जो गेलेला आहे तो काळ. अँड फ्युचर मीन्स आफ्टर नाऊ म्हणजे जो येणारा आहे काळ त्याला फ्युचर टेन्स. म्हणजे असे टेन्सचे 3 टाइप्स आहेत जे आपल्याला आपण शिकलेलो आहोत. रीड धिस सेंटेन्स. आता प्रेझेंट टेन्सचं जे सेंटेन्स आहे ते बघायचं द्या. ट्रीज प्ले अ की रोल इन सपोर्टिंग लाईफ ऑन द अर्थ. तर आता हा जो ग्रीन वर्ड आहे प्ले हा व्हर्बचा फर्स्ट जे रूप आहे ते पहिलं आहे आणि प्रेझेंट टेन्समध्ये नेहमी व्हर्बचं पहिलंच रूप यूज केल्या जातं. नेक्स्ट आहे पास्ट टेन्स. अमृता देवी स्ट्रॉंगली अपोज द फेलिंग ऑफ ट्रीज. आता हे जे अपोज आहे ते त्या व्हर्बला काय लागलेलं आहे, ईडी लागलेला आहे. म्हणजे हे क्रियापदाचं काय आहे, व्हर्बचं सेकंड रूप आहे. आणि पास्ट टेन्समध्ये व्हर्बचं सेकंड रूप यूज केल्या जातं. फ्युचर टेन्स मीन्स भविष्यकाळ. लाईक अमृता देवी आय विल सेव्ह ट्रीज टू. आता फ्युचर टेन्समध्ये शॉल किंवा विल वापरून क्रियापदाचा पहिलं रूप यूज केल्या जातं. अशा प्रकारे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे आपण टेन्स शिकलेलो आहोत. नाऊ लेट्स स्टडी डिफरंट टाइप्स ऑफ टेन्सेस. आता आपल्याला डिफरंट टाइप्स टेन्सचे जे काही डिफरंट टाइप्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे, त्याची स्टडी करायची. आता सिम्पल टेन्सेस फर्स्ट आहे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. तर आता सिम्पल प्रेझेंट टेन्स is used for an action that happens on a regular basis or is true in the present. तर आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा कशासाठी, जर एखादे सर्वसामान्य सत्य असेल, ट्रू असेल, एखाद्याची हॅबिट असेल, सवय असेल किंवा नेहमी होणारी जी क्रिया आहे ती व्यक्त करण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज करत असतो. इथे एक्झाम्पल दिलं आहे, शी वर्क्स व्हेरी हार्ड. तर आता बघा सिम्पल प्रेझेंट टेन्स केव्हा वापरला जातो, जेव्हा कर्ता प्लस क्रियापदाचे पहिले रूप आणि प्लस यस फॉर सेंटेन्स जशीच्या तसं. तर आता कर्ता म्हणजे ही, शी, इट, दे, यू हे कोणते पण असू शकतं. आणि क्रियापदाचं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये नेहमी क्रियापदाचं पहिलंच रूप यूज केल्या जातं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. आता इथे एक्झाम्पल दिला आहे, यू लुक हॅपी. आता लुक हे काय आहे, फर्स्ट आहे, क्रियापदाचं फर्स्ट रूप आहे. म्हणून सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाचं फर्स्ट रूप यूज केल्या जातं. नेक्स्ट आहे द सिम्पल पास्ट टेन्स इज यूज फॉर ॲन ॲक्शन दॅट हॅज ऑलरेडी हॅपन्ड. तर भूतकाळात सिम्पल पास्ट टेन्स मीन्स भूतकाळ. तर भूतकाळात ठराविक वेळी किंवा एखादी क्रिया झाली असेल किंवा एखादी घटना घडली असे सांगण्यासाठी आपण हा जो काळ आहे सिम्पल पास्ट टेन्सचा तो यूज करत असतो. एक्झाम्पल, शी वर्क व्हेरी हार्ड एस्टरडे. आता बघा हे वर्क WRK वर्क हे फर्स्ट रूप आहे आणि त्याला जर ईडी लावलं तर ते वर्कचं सेकंड रूप होतं. म्हणून सिम्पल पास्ट टेन्समध्ये नेहमी व्हर्बचं सेकंड रूप यूज केल्या जातं. त्यामुळे वर्कला काय लागलेलं आहे, इथे ईडी लागलेलं आहे. आणि बघा सिम्पल पास्ट टेन्समध्ये कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप प्लस सेंटेन्स पूर्ण जसेच्या तसं.
तर आता बघा ही, शी, आय, उई हे काय आहे कर्ता. म्हणजे कर्ता एखादं नाव सुद्धा असू शकतं, रोहन, समीर, कविता असं नाव सुद्धा असू शकतं कर्त्याच्या मध्ये. त्यामुळे हे जे काही कर्ता आहे प्लस इथे काय लागतं, नेहमी क्रियापदाचं व्हर्बचं सेकंड रूप यूज केल्या जातं प्लस सेंटेन्स जशीच्या तसं. फॉर एक्झाम्पल ही केम फर्स्ट इन द रेस, म्हणजे तो काय आलेला आहे, रेसमध्ये फर्स्ट आलेला होता. तर आता CAME केम, तर हा कमचं काय आहे, हे सेकंड रूप आहे केम, म्हणून इथे आपण व्हर्बचं सेकंड रूप यूज केल्या गेलं. थर्ड नंबर आहे द सिम्पल फ्युचर टेन्स इज यूज टू डिनोट an action that will take place in a time later than now. It is usually used with the word will or shall. तर सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. तर भविष्यकाळात एखादी क्रिया होईल किंवा जो कर्ता आहे, जसं आता मी, तू, तो, हरी, रमेश हे काय झाले, कर्ता झाले. किंवा एखादी क्रिया करेल असा अर्थ व्यक्त करण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेन्स यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल शी विल वर्क व्हेरी हार्ड फॉर द एक्झाम. आणि सिंपल फ्युचर टेन्समध्ये विल किंवा शॉल हे वर्ड यूज करूनच क्रियापदाचं पहिलं रूप यूज केलं जातं. जसं कर्ता प्लस विल ऑर शॉल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस सेंटेन्स जसेच्या तसं. जसं आता कर्ता इथे आय, उई, यू कोणता पण कर्ता असू शकतो. त्यामुळे कर्ता प्लस शॉल किंवा विल घेऊन क्रियापदाचं काय घ्यायचं, नेहमी फर्स्ट रूप घ्यायचं आणि सेंटेन्स पूर्ण जसेच्या तसं. जसं आय विल मीट हिम टुमारो, मी त्याला उद्या भेटेल. म्हणजे विल मीट हे काय आहे, सिंपल फ्युचर टेन्स. म्हणजे जर आपल्याला सेंटेन्स ओळखायचे असेल तर हे लक्षात ठेवायचं की कोणत्या टेन्समध्ये कोणतं व्हर्ब यूज केला जातो, फर्स्ट की सेकंड रूप यूज केलं जातं. तर हे फक्त लक्षात ठेवायला पाहिजे आणि कुठे काय लागतं हे सुद्धा. त्यामुळे आता नेक्स्ट आहे कंटिन्युअस टेन्स. आता कंटिन्युअस टेन्समध्ये आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज यूज फॉर अन ॲक्शन दॅट इज स्टील गोईंग ऑन इट द प्रेझेंट. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसं ओळखायचा आपण, जेव्हा एखादी क्रिया चालू आहे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी आपण हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करत असतो. आणि नेहमी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये एम, इज, आर प्लस ING क्रियापदाला ING म्हणजे एम, इज, आर प्लस क्रियापदाला ING हे लागलेले असतात आणि त्यावरूनच आपण हे कार्ड ओळखू शकतो. जसं बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कर्ता प्लस एम, इज, आर प्लस क्रियापदाला ING प्लस यस मीन्स सेंटेन्स पूर्ण जशीच्या तसं. तसंच बघा इथं कर्ता आय, ही, शी प्लस म्हणजे हे कर्ता कोणते पण असू शकतं, नावसुद्धा असू शकतं. आणि याच्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये एम, इज, आर प्लस क्रियापदाला ING लावून सेंटेन्स जशीच्या तसं लिहायचं. जसं बघा एक्झाम्पल आय एम रायटिंग अ लेटर. जसं बघा कर्ता आय घेतलं इथे आणि इथे जे व्हर्ब आहे ते काय केलं आपण, एम, इज पैकी काय लागतं, याला ॲम लागतं म्हणून आय ॲम आणि क्रियापदाला काय केलं, या व्हर्बला ING लागून रायटिंग झालं आणि सेंटेन्स जशीच्या तसं. तर अशा प्रकारे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ओळखू शकतो. नेक्स्ट आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये तर भूतकाळातील एखाद्या वेळेवर क्रिया चालू होती असे दर्शवण्यासाठी आपण चालू भूतकाळ हा वापरत असतो. आणि यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स कसा ओळखायचा आपण, तर त्यामध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कर्ता प्लस वॉज वेअर. जसं आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण एम, इज, आर वापरतो तसं पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वॉज वेअर वापरून क्रियापदाला ING प्रत्यय लावून सेंटेन्स जसेच्या तसं. जसं आता इथं करता आय, ही असू शकतं किंवा शी, इट कोणतंही असू शकतं. त्यामुळे वॉज वेअर प्लस
व्ही आय एन जी प्लस प्रत्यय. सेंटेन्स जसेच्या तसं. जसं एक्झाम्पल, आय वॉज स्टँडिंग इन अ क्यू, म्हणजे आय नंतर काय घेतलं, वॉज. आणि जर अनेक वचन असेल तर आपण वेअर घेऊ शकतो. तर इथे आय म्हणजे एकच वचन आहे म्हणून वॉज आला, म्हणून आय वॉज स्टँडिंग इन अ क्यू. नेक्स्ट आहे फ्युचर कंटिन्यूअस टेन्स. आता फ्युचर कंटिन्यूअस टेन्स इज यूज फॉर अन ॲक्शन दॅट विल बी इन प्रोग्रेस ॲट अ पार्टिक्युलर पॉईंट इन टाईम लेटर दॅन नाव. तर फ्युचर कंटिन्यूअस टेन्स कसा ओळखायचा, जेव्हा एखादं भविष्यातील एखाद्या वेळेवर क्रिया सुरू असेल असे दर्शवण्यासाठी आपण हा काळ यूज करत असतो. आणि हा काळ यूज करत असताना आपण कसं ओळखू शकतो, यामध्ये काय, कर्ता प्लस विल बी प्लस क्रियापदाला आय एन जी लावून सेंटेन्स जसेच्या तसं. म्हणजे आय ही असे कर्ता वगैरे असून प्लस विल बी प्लस व्ही आय एन जी प्लस सेंटेन्स. म्हणजे एक्झाम्पल बघा, ही कर्ता म्हणजे हा ही, अँड विल बी प्लस वर्बला आय एन जी म्हणजे विल बी वॉचिंग टेलिव्हिजन. तर विल बी वॉचिंग यावरून आपण काय ओळखू शकतो की हा फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे. फॉर एक्झाम्पल दिले आहे इथे, ते आपल्याला काय करायचं आहे बघा. फर्स्ट जे आहे, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ ईच अंडरलाईन व्हर्ब इन दिस सेंटेन्स. तर आता तुमच्या हे टेन्स लक्षात आले असेल, त्यामुळे आता आपल्याला आयडेंटिफाय हे टेन्स करायचे. फर्स्ट आहे, ही इज लिव्हिंग फॉर ऑस्ट्रेलिया. तर इज लिव्हिंग आहे म्हणून इथे कोणता आपण काळ म्हणजे ओळखायचा आपल्याला, कोणता काळ आहे हा. इज लिव्हिंग कशामध्ये येते, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये येते. नेक्स्ट आहे, ही रिटर्न फ्रॉम लंडन लास्ट वीक. रिटर्न लास्ट वीक म्हणजे झालेली क्रिया आहे, त्यामुळे रिटर्न हे सेकंड रूप आहे, म्हणजे हा काय येणार, पास्ट टेन्स. थर्ड आहे, द चिल्ड्रन विल लाईक वॉचिंग दिस कार्टून. आता विल लाईक कशामध्ये, विल कशामध्ये यूज करतो आपण, फ्युचर टेन्समध्ये यूज करतो. आणि फ्युचर टेन्समध्ये विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप लागते, म्हणून विल लाईक हे कशाचं आहे, फ्युचर टेन्सचं काय आहे, एक्झाम्पल आहे. फोर ॲज स्टार शाईन ब्राईटली इन द नाईट स्काय. आता शाईन हे फर्स्ट रूप आहे म्हणून हे काय, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. द ओल्ड मॅन वॉज पेंटिंग ऑल डे यस्टरडे. आता वॉज पेंटिंग कशामध्ये यूज होते, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. नेक्स्ट आहे, दिस टाईम नेक्स्ट वीक आय विल बी रिलॅक्सिंग ऑन द बेंच. आता विल बी रिलॅक्सिंग म्हणजे विल बी पण लागला आहे आणि क्रियापदाला वर्बला आय एन जी सुद्धा लागला आहे, म्हणजे हे काय आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे. तर अशा प्रकारे आपण हे टेन्स काय केले, इथे आयडेंटिफाय केलेले आहे. आता नेक्स्ट आहे, डू ॲज डायरेक्टेड वन हॅज बीन डन फॉर यू. तर आपल्याला इथे करून दिलेलं आहे आणि त्या प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हे ब्रॅकेटमधल्या जे वर्ड्स आहे त्याचे काय करायचे आपल्याला, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ते रायटिंग करायचं आहे. फर्स्ट आहे, प्रिया ब्लँक्स वर्क फॉर 8 hours अ डे इन ऑफिस. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स, तर सिम्पल प्रेझेंट टेन्स वर्कचं काय करायचं आपल्याला, सिम्पल प्रेझेंट टेन्स करायचं आहे, म्हणून वर्कचं काय येणार इथे, फक्त वर्क्स. नेक्स्ट आहे, आय ब्लँक्स ब्रॅकेटमध्ये व्हिजिट माय ग्रँडपेरेंट्स लास्ट वीक आहे, इथं सिम्पल पास्टमध्ये. तर ते व्हिजिटचं सिम्पल पास्ट रूप कसं होणार, हे फर्स्ट रूप झालं आणि त्याला व्हिजिटेड हे सेकंड रूप झालं, मग त्यामुळे इथे काय येणार, व्हिजिटेड येणार. थर्ड आहे, क्लास ब्लँक बिगिन ॲट 10:30 AM. आता इथं सिम्पल फ्युचर टेन्स करायचं आहे आणि सिम्पल फ्युचर टेन्समध्ये आपण काय यूज करतो, फ्युचर टेन्समध्ये विल किंवा शॉल वापरून क्रियापदाचं पहिलं रूप, त्यामुळे इथं काय येणार, विल बिगिन. नेक्स्ट आहे, आय ब्लँक्स राईट अ लेटर टू माय कझिन नाव. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करायचं आहे राईटचं, म्हणजे काय येणार, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये इथं आय आहे तर काय येणार, ॲम, आणि राईटला काय लागणार, आय एन जी, म्हणून आय ॲम रायटिंग. नेक्स्ट आहे, दे ब्लँक्स कॉरल द होल टाईम दे वेअर टुगेदर एस्टरडे. इथं पास्ट कंटिन्युअस करायचं आहे कॉरल. पास्ट कंटिन्युअसमध्ये काय येते, वॉज किंवा वेअर येते. आता इथं दे हे काय झालं, अनेक वचन झाले आहे, त्यामुळे इथे दे वेअर कॉर्लिंग.
म्हणजे कॉरलला ING लावलं. 6 नंबरचा आहे सुमन अँड राधा ब्लँक सबमिट देअर प्रोजेक्ट नेक्स्ट वीक. सिम्पल फ्युचर टेन्स करायचा तर सिम्पल फ्युचर टेन्समध्ये आपण विल